या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अखेर अटक करण्यात आली आहे। घरातून पोलिसांनी रमेश म्हात्रेंना ताब्यात घेतलंय। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। रमेश म्हात्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांना डॉक्टरना मारहाण केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पोलिसांनी घरातून रमेश म्हात्रेंना ताब्यात घेतलेलं आहे। शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। ही दृश्य आपण बघतोय। कालची ही घटना आहे। या घटनेमध्ये रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी डॉक्टर्सना मारहाण केली होती। त्या विरोधात डॉक्टर आणि नर्सेस असोसिएशनने मोठी आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्यानंतर आता दबाव वाढू लागला आणि अखेर रमेश म्हात्रेंना अटक करण्यात आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर अटक करण्यात आली आहे। घरातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं समजतंय। उद्या विष्णुनगर पोलीस रमेश म्हात्रे यांना कल्याण कोर्टात हजर करणार आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, रमेश म्हात्रेंना अखेर ताब्यात घेण्यात आलेला आहे। काल जी घटना घडली होती त्या प्रकरणी अखेर रमेश म्हात्रेंवर कारवाई होते आहे। अखेर मोठा दबाव होता। माध्यमांनी हे प्रकरण लावून धरलं होतं। एनडीटीव्ही मराठी देखील सातत्यानं पोलिसांवर अटक का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित करत होता। आता अखेर सगळ्या दबावानंतर पोलिसांची मानसिकता तशी तितकीशी दिसत नव्हती रमेश म्हात्रेंना अटक करायची, कारण 12 तास पोलिसांनी काहीही अटक केली नव्हती। धडधडीत मुलाखती चालल्या होत्या रमेश म्हात्रेंच्या। आता अटक केलेली आहे आणि ज्या महिला डॉक्टरवरती हात उचलला होता रमेश म्हात्रेंनी, त्या महिला डॉक्टर ज्या डॉक्टर बाविस्कर यांचे वडील मल्हार बाविस्कर आपल्यासोबत महेंद्र बाविस्कर आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। महेंद्रजी, आता अटक करण्यात आलेली आहे, काय वाटतं? कारण तुमची मागणी होती की त्यांना अटक करावी, आतापर्यंत अटक झाली नव्हती, आता अटक झालेली आहे। नाही, अटक करायची सर्व डॉक्टरांचीच मागणी होती ना। काही सर्व डॉक्टरवर हॉस्पिटलला त्यांनी हमला केला होता, सिस्टरवर केला होता, वाडोबा मावशीवर केला होता, नर्सवर केला होता। सगळ्यांची मागणी होती ती की अटक झाली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला प्रोटेक्शन भेटलं पाहिजे आणि भविष्यामध्ये पण आमच्यावर असे हमले नाही झाले पाहिजे। सरकारने याची दखल घेतली पाहिजे की जेणेकरून डॉक्टर लोक चांगल्या याच्यामध्ये वावरतील आणि चांगली सेवा देतील। सुरुवातीला टाळाटाळ करताना पोलीस आपल्याला बघायला मिळत होते, काही राजकीय दबाव होता असं तुम्हाला वाटतंय का? कारण इतर 3 आरोपींना अटक केली होती मात्र या आरोपीला अटक करण्यात आली नव्हती। ते सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असल्यामुळे त्यांच्यावर वरदहस्त होता, त्यांना अभय होतं, त्या कारणाने त्यांच्यावर अटक होत नव्हती। पण आता मीडियाने उचलल्यामुळे आमचे विरोधी पक्षनेते आले, आदित्य ठाकरे आले, रोहित पवार आले, यांच्या प्रेशरमुळे त्यांना कारवाई करावी लागली, अन्यथा ते कारवाई करायला मागत नव्हते। जी FIR दाखल झालेली आहे, त्या तुम्ही स्वतः ॲडव्होकेट आहात, ती FIR तुम्ही वाचली का? आणि उद्या त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे, तर तुमची काय मागणी असणार आहे न्यायालयामध्ये? आणि जे गुन्हे त्यांच्यावर लावण्यात आलेले आहेत ते योग्य पद्धतीने लावले असं तुम्हाला वाटतं का? हां, त्याच्यामध्ये परत स्टेटमेंट होईल, त्या स्टेटमेंटमध्ये कळेल काय कोणते सेक्शन लावलेले आहेत, त्याला कोणते अवेलेबल आहे। जे पब्लिक प्रॉसिक्युटर ते सांगतील की सेक्शन योग्य आहे की नाही आहे, त्याची जी इन्क्वायरी करून समजेल की बरोबर आहे की नाही, ते अजून सेक्शन वाढवावं लागतं। एका वडिला व्यतिरिक्त तुम्ही स्वतः ॲडव्होकेट म्हणून या पूर्ण प्रकरणावर विशेष लक्ष देऊन असेल ना, आमचे मित्र ॲडव्होकेट, आमची जी टीम आहे त्यांना आम्ही सांगू, जेणेकरून समाजामध्ये एक मेसेज जाईल की वकील लोक पण चांगले सहकार्य करतात। आपण बघतोय महेंद्र बाविस्कर होते, डॉक्टर श्रुती बाविस्कर ज्या महिला डॉक्टरवरती रमेश म्हात्रे यांनी हात उचलला होता, मारहाण केली होती, त्यांचे वडील होते। त्यांच्या माध्यमातून सकाळी देखील आपल्याला प्रतिक्रिया देताना योग्य पद्धतीने पोलीस तपास करत नसल्याचा आरोप करण्यात आला होता, मात्र आता त्यांनी या अटकेवर तरी समाधान व्यक्त केलेलं आहे। अक्षय, अजून एक मुद्दा असा आहे की अटकेवर समाधान जरी व्यक्त झालेला असला तरी सुद्धा अजूनही त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई झालेली नाही। खरं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केला आहे। त्याचबरोबर नरेश म्हस्के यांनी सुद्धा या संदर्भात आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली आहे। असं असतानाही अजूनही पक्षानं त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे किंवा केलेली नाही आहे। अक्षय कुडकेलवार यांच्याशी आपला संपर्क तुटला, आपण पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित करणार आहोत। मात्र या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। रमेश म्हात्रेंना अखेर अटक करण्यात आलेली आहे। रमेश म्हात्रेंच्या 3 साथीदारांना अटक करण्यात येऊन त्यांना कोर्टात हजर केलं असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। ज्यांनी मारहाण केली होती डॉक्टर्सना त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, पण रमेश म्हात्रेंना अटक करण्यात आली नव्हती। अखेर माध्यमांच्या दबावामुळे आणि एनडीटीव्ही मराठीनं केलेल्या सकाळपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर रमेश म्हात्रेंना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना उद्या कल्याण कोर्टात त्यांना हजर केलं जाणार आहे। रमेश म्हात्रे याच्यावर कारवाई पक्षांतर्गत काय होते याकडे सुद्धा आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले, कारण ज्या पद्धतीनं रमेश म्हात्रेवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती, खुद्द
डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा डॉक्टर्स आणि नर्सेसच्या बाजूने उभे राहत या सगळ्या घटनेचा निषेध केला होता। त्यामुळे फक्त अटक करून काम भागणार नाहीये, तर पक्षांतर्गत कारवाई सुद्धा करण्याचा दबाव पक्षावर आहे। आणि आता नेमका पक्ष या प्रकरणात काय कारवाई करतो ते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आता नरेश म्हस्के यांनी काही वेळापूर्वी संकेत दिलेले आहेत, त्यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केला। अशा पद्धतीनं मारहाण करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं। कुठे ना कुठेतरी पक्षाकडून सुद्धा रमेश म्हात्रेवर कारवाईचे संकेत मिळत आहेत। कदाचित त्यांची हकालपट्टी होणार का, त्यांचं नगरसेवक पद रद्द केलं जाणार का, अनेक तांत्रिक मुद्दे आहेत। मात्र सध्याच्या घडीची बातमी आपण पाहतोय, रमेश म्हात्रेला अखेर अटक करण्यात आलेली आहे। सुषमा अंधारे आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। सुषमाजी, या सगळ्या प्रकरणात अखेर रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली आहे, पण त्यासाठी माध्यमांना दबाव टाकावा लागला, राजकीय नेत्यांना प्रतिक्रिया द्याव्या लागल्या, त्यानंतर ही अटक झालेली आहे। एक्झॅक्टली, मी म्हणूनच माझं वारंवार म्हणणं आहे की डिसिजन मेकिंग आणि इम्प्लिमेंटेशन लेवल, निर्णय घेणारे लोक आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे लोक यांच्यामधली ही फारकत आहे। खरं तर पोलीस स्टेशन ज्या दबावाखाली येऊन हे सगळं स्टेटमेंट करत होतं, किंवा त्या संबंधित पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत, जे सभागृहात एवढी घमासान झाल्यानंतर सुद्धा रमेश म्हात्रे यांचं नाव घ्यायला सुद्धा कचरत होते, यावरून किती दहशत आणि दबाव असेल हे आपल्या लक्षात येऊ शकतं। पण ठीक आहे, आता हा नुसता अटकेचा फार्स ठरू नये, त्याचं कारण असं आहे की कल्याण बदलापूरमध्ये ज्या वेळेला एका चिमुरड्या मुलीवर अत्याचार झाले, तेव्हा वामन म्हात्रे याच रमेश म्हात्रेचे नातलग, ज्या वामन म्हात्रेंना अटकेचा निव्वळ फार्स केला गेला आणि जुजबी मला वाटते अवघ्या काही मिनिटानंतर त्याला सोडण्यात सुद्धा आलं। असाच फार्स आता याबाबत होऊ नये इतकी आमची साधी माफक अपेक्षा आहे। पण ज्या पद्धतीनं रमेश म्हात्रेंनी त्या महिला डॉक्टरवर सुद्धा हात उचलला, आपण दृश्यांमध्ये बघतोय, या प्रकरणात ही आता कारवाई झालेली आहे, पण पक्षांतर्गत कारवाईचा सुद्धा दबाव आहे। काय मागणी आहे तुमची? या रमेश म्हात्रेची पक्षातनं सुद्धा अकालपट्टी झाली पाहिजे? नाही, तो त्यांच्या सतत विवेकाचा प्रश्न आहे आणि विवेक आता राज्यकर्त्यांकडे शिल्लक आहे का, हा संशोधनाचा विषय आहे। त्यामुळे ज्यांचा विवेक शिल्लक असेल ते निश्चित आपल्या विवेकाला अनुसरून प्रश्न या संबंधात निर्णय घेतील। धन्यवाद सुषमाजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आपण बघतोय राजकीय स्तरातून सुद्धा टीका केली जाते आणि अखेर रमेश म्हात्रेला अटक करण्यात आलेली आहे। 24 तासानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। माध्यमांचा दबाव आणि राजकीय प्रतिक्रिया यानंतर अखेर पोलिसांना उपरती झाली आणि अखेर रमेश म्हात्रेला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। उद्या कल्याण कोर्टात त्याला हजर करण्यात येणार आहे। त्याच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांना आज अटक करण्यात आली, त्यांना कोर्टात हजर केलं असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्यामुळे रमेश म्हात्रेवर नेमकी काय कायदेशीर कारवाई होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्याचबरोबर पक्षांतर्गत काही कारवाई होते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। दखल घेण्याजोगी बाब म्हणजे श्रीकांत शिंदेंनी या सगळ्या घटनेची निंदा केलेली आहे, निषेध केलेला आहे। डॉक्टर्स आणि नर्स यांच्या बाजूने उभं राहत शिंदेंनी या घटनेचा निषेध केलेला आहे। त्यामुळे कदाचित रमेश म्हात्रेवर कारवाई होऊ शकते अशीही शक्यता आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे नरेश म्हस्केंनी सुद्धा काही वेळापूर्वी NDTV मराठीशी बोलताना कारवाईचे संकेत दिलेले आहेत। नेमकी ही कारवाई पक्ष कशी करतो ते पाहणं महत्त्वाचं असेल। आज जेव्हा NDTV मराठीनं रमेश म्हात्रे याच्याशी बातचीत केली होती तेव्हा सुद्धा त्याची मुजोरी कायम होती। त्याचं असं म्हणणं होतं की या संदर्भात आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत होते डॉक्टर्स, आम्ही काही वरिष्ठांचे नंबर्स मागत होतो, ते नंबर्स देत नव्हते, त्यामुळे ही मारहाण केल्याचं समर्थन, आपल्या कृत्याचं समर्थन त्यानं NDTV मराठीशी बोलताना केलं होतं। चूक केल्यानंतर सुद्धा त्याच्याबद्दल कोणताही पश्चाताप त्यांच्या या बोलण्यातून दिसत नव्हता आणि अखेर रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली आहे। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अभिजित सावंत आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। अभिजित सावंतजी, रमेश म्हात्रे ज्या पद्धतीनं त्यांनी ही मारहाण केली होती, एकूणच रमेश म्हात्रेंचा तिथला वावर कसा आहे? त्यांचा पूर्व इतिहास हाच आहे। यापूर्वी पण त्यांनी अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये असे प्रकार घडलेले आज नर्स आणि डॉक्टरने आम्हाला समोर सांगितलं आणि त्यांची दहशत तिथे होतीच। मागच्या निवडणुकीतही आता महापालिकेच्या त्यांनी तिथे बिनविरोध निवडणूक केलेली, हा पूर्वंपार इतिहास आहे त्यांचा। त्यांची दहशत आहे का तिथे? राजकीय दहशत आहे का? इतर काही प्रकरणात अशाच पद्धतीने त्यांनी मारहाण केली होती याचा काही आपल्याकडे माहिती आहे का? आता नर्स आणि डॉक्टरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे ह्यापूर्वी पण जवळ 4-5 वेळा असा प्रकार त्यांच्यासोबत घडलेला होता।
पण काल पहिल्यांदा सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यावर हम्म, हम्म. हा प्रकरण उघडकीस आलेला आहे. पण ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने हे सगळे व्हिज्युअल्स समोर आलेले आहेत, असं असताना सुद्धा पक्षाकडनं कारवाई केली जात नाहीये. काय कारण आहे? रमेश म्हात्रेचा इतका दबदबा आहे त्या क्षेत्रात? 2009 आणि 2019ला ते इथून आमदारकीची निवडणूक लढलेले, हम्म, त्यामुळे त्यांच्यावर शिंदे गट कारवाई करायला घाबरत असावा. हम्म. राजकीय गणित नेमकी काय आहेत? रमेश म्हात्रे यांचं राजकीय प्रस्थ तिथे कसं आहे? कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात त्यांचं प्राबल्य होतं, हम्म, पण 2 वेळा त्यांचा तेथे पराभव झालेला होता. हम्म, पण आजही तिथल्या स्थानिक लोकांमध्ये ते तिथे प्रसिद्ध असल्यामुळे हम्म. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं वारंवार घडत होत्या. तिथे राजकीय ताकद त्यांची पुरेशी असल्यामुळे कदाचित शिंदेकडनं कारवाई केली जात नाही असा एकूण तुमचा सूर दिसतोय. धन्यवाद अभिजित सावंत दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय जिल्हा प्रमुख उभाटाचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की रमेश म्हात्रेंचं तिथं राजकीय प्रस्थ आहे, राजकीय ताकद मोठी आहे. त्यामुळे 2009-2019 मध्ये त्यांनी आमदारकी सुद्धा लढवली होती. जरी त्यात त्यांचा पराभव झाला असला तरी सुद्धा रमेश म्हात्रे राजकीयदृष्ट्या सबळ असल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जात नाही आहे. शिंदे गट त्यासाठी कारवाईला कचरत असल्याचं अभिजित सावंत यांचं म्हणणं आहे.